आज सांगोलेच्या नगरीमध्ये छत्रपती चौकामध्ये महाराजांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात प्रभावी नेता, ज्या नेत्यानं राजकारणात सत्ता किती मिळते ह्याच्यापेक्षा संघर्ष काही ताकदीचा करावा लागतो याचं वयाच्या 70व्या वर्षी उदाहरण दिलं ते आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती बसले. या तालुक्याचा आभार मानण्याअगोदर या नेत्यासाठी, जिगरबाज नेत्यासाठी आपण सगळ्यांनी 2 हात वर करून जोरदार गाड्या वाजवायचे. लढावं तर बापू सारखं लढावं, जिंकावं तर बापू सारखं जिंकावं. छातीचा कोट करून या सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये 40 वर्ष एखाद्या हत्तीनं मस्तकावरून एखाद्या दगडाच्या शिळेला धडक द्यावी आणि अखंड धडक देत राहावं, त्या शिळेचा तुकडा होऊन चूर चूर व्हावा, एवढा मोठा संघर्ष या तालुक्यात ज्या नेतृत्वाने उभा केला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं. जीवनामध्ये राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, अर्थकारण असू द्या, मानवाच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात. त्याला धैर्यानं आणि ताकदीनं सामोरं जायचं असतं. हा जीवनाचा जीवनपाठ शिकवणारे आमचं नेतृत्व जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, पश्चिम बंगाल पासून अरबी समुद्रापर्यंत माझ्या सांगोल्याला जर कुणाच्या नावानं ओळखत असतील तर ते ठाण्यावाग शहाजी बापू पाटलांच्या नावानं ओळखलं जातं. विषय या ठिकाणी घेत असताना आज अभिनंदन कुणाचं करायचं हा प्रश्न आला. पहिलं अभिनंदन करायची वेळ आली आणि या तालुक्याच्या जनतेच्या मनात आलं. 40 वर्ष संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाचं अभिनंदन आज करायचं आहे आणि आनंदा भाऊ त्या अभिनंदनाचा पार्ट म्हणून या सांगोला तालुक्याच्या नगरपालिकेवरती बाळासाहेब ठाकरेंचा शिवधनुष्य आणि दिघे साहेबांचा शिवधनुष्य, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा शिवधनुष्य या जनतेनं नगरसेवक दिला नाही. नगराध्यक्षासह 15 नगरसेवक देण्याचं काम केलं. भाऊ, अभिनंदनाला शब्द थोडं पडतील. मागल्या 2-3 महिन्यात रफिक भाई चर्चा करायची लोक. आनंदाभाऊ थांबलं, आनंदाभाऊ संपले. त्याला गाडी आहे का, त्याला घर आहे का, राहायला घर आहे का, काय अवस्था आहे त्याची. बोलणाऱ्यांनी केली, टिंगल केली, चेष्टा केली, माणसांनी खूप चेष्टा केली. पण चिठ्ठीच्या जोरावरती माझ्या नेतृत्वानं ज्या ज्या घटक पक्षांनी नेत्यांना दबाव आणला होता, मुंबईतून फोन आले, दिल्लीतून फोन आले, गृह विभागाचे फोन आले, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, तुमच्या गड्याला हे चिन्ह घ्यायला हवा, ते चिन्ह घ्यायला हवा, असंच करतो, हिथंच धावतो, तसंच धावतो, आता बघतो मग बघतो. पण सगळं जुगारून जो माणूस एका महिन्यापूर्वी मला नगरसेवक नको म्हणत होता, त्या माणसाला या सांगोल्याच्या जनतेने विश्वास ठेवला आणि 5,000च्या फरकानं निवडून आणलं. त्याबद्दल जनतेचं आम्हाला मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो या ठिकाणी करायचं आहे. आम्ही म्हणलं तुम्हाला बहुमत द्या. माणसं म्हणली किती पाहिजे, आम्ही म्हणलं 10-12 बाद झालं. ते म्हणले उद्या काय तर अडचण येईल, एकच पक्ष एकच चिन्ह, पक्ष शिवसेना, चिन्ह धनुष्यबाण, नेता शहाजी बापू पाटील आणि माणसं म्हणली 10-12 जुळणी लागती न लागती. भाऊ, एक नगराध्यक्ष 5,000च्या फरकानं आणि सोबत 15 नगरसेवक दिलं म्हणजे माझ्या नेत्याला कुठेही तुम्ही हात जोडायची वेळ येऊ दिली नाही मित्रांनो. त्याबद्दल या सांगोलाकरा जनतेचं मनपूर्वक आम्हाला या ठिकाणी अभिनंदन करायचं. आम्हाला माहिती आहे स्वराज्य तत्त्वानं बांधायचं आम्ही धोरण ठरलं होतं. या सांगोला तालुक्यातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना आम्ही वचनबद्धता नेत्यानं दिली होती. राजकारण करत असताना फक्त जिंकायसाठी ते करायचं नसतं, तर मूलभूत लोकांच्या गरजा पूर्ण करायसाठी राजकारण आणि समाजकारण करायचं असतं.
सर्वांना माहिती आहे, या सांगोला शहरातील 18 पगड जातीच्या माणसांनी कुठलीही जात पात धर्म पंथाचा विचार केला नाही. या शहरातील अगदी टोकाची माणसं गोरगरीब असतील, दररोज रोजंदारीला असतील, किराणा व्यावसायिक असतील, छोटे छोटे व्यवसाय करणारे असतील, पानटपऱ्या चालवणारे असतील. निवडणूक ही स्वराज्याच्या तोरणाप्रमाणे होती. आपणा सर्वांनी इतिहास वाचलाय. राजा शिवछत्रपतीचं स्वराज्य व्हावं या ध्येयानं अनेक जण पछाडले. तसं या सांगोला नगरपालिकेमध्ये 7-8 जणांचा पराभव झाला. तरी काळजी करू नका, स्वराज्याचं तोरण बांधत असताना तानाजी मारून सरेला सुद्धा पोराचं लग्न थांबवून मोहिमेवर जावं लागलं होतं. बाजी प्रभू देशपांडेंना सुद्धा जावं लागलं होतं. तुमच्या त्यागानं, तुमच्या योगदानानं, तुमच्या विचारानं, तुमच्या भूमिकेनं या सांगोला तालुक्याच्या नगरपालिकेवरती बापूच्या विश्वासानं आनंदभाऊ माने नावाचा कर्णबांड, प्रामाणिक, निष्कलंक, चारित्र्य संपन्न नेता या सांगोला नगरीला मिळालाय. आणि हे होत असताना साधी राहणी, उच्च विचारसरणीचं नेतृत्व, त्यांच्या पाठीमागं काम करणारी खूप मोठी टीम आहे. भाऊ, तुमच्यावरती लोकांचा विश्वास आहे. झोपडपट्टीतला एक व्हिडिओ आम्ही बघितला परवा. माझ्या माता भगिनी ते डुमकं गुबू गुबू वाजवत, आनंद भाऊ तुमचा व्हिडिओ एवढा गाजला. मुंबईमध्ये आमची सोशल मीडियाची कनक साहेबांची टीम आहे. बापूला कनक साहेबांनी दाखवलं, बापू हे सांगोल्यात काय वातावरण तुम्ही निर्माण केलंय. माता भगिनी सुद्धा आमच्या आनंदानं ओसडून डान्स करतात आणि सांगतात शहाजी बापू पाटलांचा पट्ट्या आनंदभाऊ मानेने सांगोला नगरीच्या नगरपालिकेवरती भगवा शिवसेनेचा फडकवला. या मंडईतल्या आमच्या माता भगिनींच्या आम्ही मुलाखती बघितलं. एका भगिनीने सांगितलं, मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मला माझा वार्ड कळत नाही, पण मला शहाजी बापू पाटलांनी दिलेलं धनुष्यबाण आनंदभाऊ मानेंच्या विश्वासावरती या नगरपालिकेमध्ये निवडून आणायचं आहे. आपल्या नगरपालिकेमुळे व नेत्याचा एवढा मान सन्मान या राज्यामध्ये निश्चितपणे वाढला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याची मुलाखत घेऊ द्या, गडी पहिल्यांदा बापूचं नाव घेतात. बापूंनी कसं करून दाखवले बघितलं का नाही म्हणतात. बापूंनी कसं वातावरण केलंय म्हणतात. रफिक भाई, या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना तुम्ही सुद्धा जी चाणक्याची भूमिका बजावली, शा पट्ट्या माणसासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या वाजवा. लय जणांनी वर्षभर झालं तुम्हाला लांबून लांबून दगड मारण्याचा प्रयत्न केला, पण रफिक भाई जे तुम्ही जुळवलं, सल्यूट आहे तुमच्या कामाला, तुमच्या सिस्टीमला, तुमच्या टेक्नॉलॉजीला. जबरदस्त डोकं लावलं. आम्ही बघितलं युतीची चर्चा दुसरीनं चालायची आणि रफिक भाई तुम्ही असं भुयारी मार्गाने नगरसेवक सगळं नियोजन करून निवडून आणलं. गणिमी कावा आम्ही इतिहासात वाचला होता, पण कसा असतो हे तुमच्या माध्यमातून कळालं, त्याबद्दलही तुमचं या ठिकाणी धन्यवाद आहे. मी एवढाच बापू सगळ्या टीम बद्दल एवढंच म्हणेल, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. राख से जो बारूद निकलता है उसे शहाजी बापू पाटील कहते हैं. भाऊ, तुमचं नशीब आहे. 2 मिनिटात संपवतो. तुमची भूमिका निश्चितपणे चांगली आहे. 24 तास कार्यकर्त्यामध्ये संपर्क असणारी तुमची सगळी टीम आहे. यावलकर डॉक्टर पासून, पप्पू मेंबर पासून सगळे माऊली असतील. आता सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही, पण या सांगोला तालुक्यातल्या शहरातल्या मायबाप जनतेला अंगावरची कातडी काढून त्याचं जोडं जरी शिवलं
आणि तुमच्या पायात घालायला लावलं तर उपकार फिटणार नाही. तेवढं मोठं तुम्ही सगळ्यांनी उपकार केले आणि निश्चितपणे त्या उपकाराची परतफेड शहाजी बापू पाटील साहेब या नावावरती ठेवा आणि एकनाथरावजी शिंदे या नावावरती ठेवा. आनंद भावानी त्यांची संपूर्ण टीम तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.